झाली आवेचाचे गळाचे तिने गुणे कामने मुक्ती पर्णिली नोहरी कामने मुक्ती पर्णिली नोहरी आता दिवस चारे खेळी मेळे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा या धावा कृष्णेची ताळी वाजवा भजन करा विठोबार घुमाय जय जय विठोबार घुमाय हरी जय हरी केला होता हास याच्यासाठी केला होता हास याच्यासाठी केला होता शेवट पावलो विसावा कुंडली धावा कृष्णेजिया कुंडली हे कुंडली कुंडलिया धावा सारे पदम पगम रे गणे रे कुंडलिया धावा दृष्टी कुंडली दादा
टाळे वाजवा भजन करा टाळी वाजवा टाळी धर्मवीर संभाजी विठाला 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 हो वा टाळी वाजवा एकदा जोरदार आहे सगळ्या मंडळी करता बेस्ट वा छान याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दावा तृष्णेचिया कवतुक वाटे झाले आवेचाचे नाममंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिले नोवरी आता दिवस चारी खेळी मिळे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दावा तृष्णेचिया विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि टाळी वाजवा बसल्या बसल्या टाळी वाजवा भजन करा कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्ता वडे जो श्री हरेसे तया ठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया जय गावी केला वास त्यास नसावे उदास विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या चारचरणाचा अद्वैत प्रकरणातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये पारमार्थिक अवस्था पूर्ण होते त्या अवस्थेचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल हो. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्यारपैकी असा अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त काय भव्य दिव्य अशा पद्धतीचा एक दिवसीय प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला. एकदा जोरदार टाळी वाजून या परिवाराचं स्वागत करा. ज्या बापाने हाडाचे काढ केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा केला लहानपणापासून सांभाळ केला आणि आज पाहता पाहता 1 वर्ष बापू महाराज पूर्ण होतंय. काळाच्या पडद्याआड गेले मोठा घात झाला आणि अतिशय दुःखी हा शेलार परिवार आहे. ते निघून गेले आणि या शेलार परिवाराला अनाथ करून गेले. विठ्ठल विठ्ठल हो. मोठा परिवार आहे. पाठीमाग पत्नी अर्चना रोहिदास सेलार मुलगा सौरभ रोहिदास सेलार मुलगी देवयानी रोहिदास सेलार आई परिगाबाई रामभाऊ शेलार वडील रामभाऊ नामदेव सेलार बहीण सो वंदना रमेश पाटील सो मनीषा अशोक पाटील भाऊ श्री अनिल रामभाऊ सेलार समस्त सेलार परिवार एकदा टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. या कीर्तन साथी करता महाराष्ट्र गाजवलेले मंडळे त्यामध्ये गोड आवाजाचे धनी आणि अगदी कमी वयात जीव काढू 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 ठोकी देत चांगला आवाज देत बाबाज आदरणीय बापू महाराज शेलार त्यांना वंदन करतो. गोड त्यांचा स्वभाव आहे. माझे जीवलग मित्र आहे त्यामध्ये विनेकरी बाबा तुम्हाला वंदन करतो. आदरणीय श्रावण महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. वारकरी संप्रदायाची सेवा करणारे परमस्नेह परम आदरणीय त्यांना वंदन करतो. आदरणीय तुमचं नाव सांगा म्हणलं मी पोपट बाबा बाबांकरता टाळी वाजवा एकदा. हे समस्त भजनी मंडळी तुमच्या समोर माईक नसताना मग काही प्रॉब्लेम नव्हता. माईक घेतला म्हणता सगळे मंडळी वंद गोड आहेत. बाबा बसलेत हे सगळे बसलेत. साऊंड सिस्टीम आमचे जीवलग मित्र आहेत श्री गुरुदत्त साऊंड आपल्या सावरगावच्या एकदा टाळी वाजवा आमच्या भाऊंकरता. बरेच वेळेस आमच्या भेटीगाठी होत असतात. अतिशय सुंदर त्यांचा स्वभाव साऊंड आहे तेवढ्या मस्त एकदम भारी साऊंड आहे. त्यांना वंदन करतो. पुरुष मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहे त्यांना माता भगिनी बालवर्ग सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विशेषत्वाने माझ्यावरती प्रेम करणारा आदरणीय कृष्णा दादा कोल्हे एकदा टाळी वाजव त्याच्याकरता. अतिशय स्वभाव चांगला आहे. कृष्णा दादांनी मला संपर्क केला फोन केला आणि त्यांच्या आमंत्रणामुळे तुमचं पवित्र दर्शन. विठ्ठल विठ्ठल सगळेच मंडळी या सेलार परिवारावरती प्रेम करणारे
नातेवाईक मंडळी, पै पाहुणे, नातीशिष्ट मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहे. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. हो, आज आहे प्रथम पुण्यस्मरण बापूंचं. प्रथम पुण्यस्मरण. प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय? इकडे बघा. प्रथम शब्दाचा अर्थ आहे एक, पुण्य अधिक स्मरण. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण करणे. गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे त्याला पुण्यस्मरण असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, अजून एक त्याला शब्द आहे वर्ष श्राद्ध. एका वर्षाने जो श्राद्ध ठेवून विधी केला जातो त्याला वर्ष श्राद्ध असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल चा शब्दशः अर्थ विठ्ठल विठ्ठल. हो, या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबा राहिले. थोडा आवाज द्या. 42 वर्ष परमार्थ केला. आजपर्यंत परमार्थ केला, पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसू नये जाणा आईसे करे नारायणा. तुकोबा रायना असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मान्यांना फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळ आहे का? इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबा राय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती, नो मनी नो कॅश. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याग केलाय. परिणाम गळ्यामध्ये विना, परिणाम हातामध्ये चिपळ्या, आणि परिणाम मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत. सतत भजन करायचे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानयज्ञेन चप्पेन्ये ये जंतो मामुपासते. एकत्वेन पृथक्वेन बहुधा विश्वतो मुखम. अहम कर्तुरहम यज्ञस स्वदाहम हम औषधम मंत्रोहम हमे वाज्य महमग्निरहम उत्तम. पितामह करायचे. नित्य ध्यात असे गोविंदा. जागृती अवस्थेमध्ये तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करायचे. स्वप्न अवस्थेमध्ये तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करायचे. सुषुप्ती अवस्थेमध्ये तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करायचे. नित्य ध्यात असे गोविंदा. रात्रंदिवस अखंडरित्या भजन करायचे. देवाचं चिंतन करायचे. डोंगरावरती माझ्या तुकोबारायने जावं. सज्जन आहो, हातामध्ये लेखणी घ्यावी. एक 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 अभंग या समाजाकरता निर्माण करावा. कधी भंग न होणारे अभंग या समाजाकरता दिले मंडळी माझ्या तुकोबारायने. अजून सोपं सांगू का? 4092 अभंगाचा गाथा दिलाय तुमचा आणि माझा माथा ठिकाणी येण्याकरता. विठ्ठल विठ्ठल एक 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 अभंग तुकोबाराय निर्माण करायचे. रोज उठले की भजना करता जायचे. गळ्यात विनाय, हातात चिपळ्यात, मुखामध्ये विठ्ठल 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 भजन करत डोंगराच्या दिशेने जायचे. पण एके दिवशी मोठी गंमत झाली. हे आई, हे माय ताईंनो ऐका इकडे माता भगिनी. जिजाई साहेबांनी भाकरी केल्या. भाकरीचं गाठोडं डोक्यावरती घेतलं, पायात चप्पल नाही. जिजाई साहेब तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. लई काळजी होती मालकाची. अनवाणी पायाने झाडा झुडपातनं डोंगराच्या दिशेने निघाल्या. काळजी वाटते माझे मालक उपाशी. झाडा झुडपातनं वरती जात असताना प्रसंग असा घडला. ऐका, एवढा समाज बसलाय. प्रथम पुण्यस्मरणाच्या कीर्तनाकरता जिजाई साहेबांच्या पायात काटा खुडला. रक्ताची चिळकांडी ओढली. कंठ दाटून आला, बुरभरून आला. आई ग! एका पायावरती जिजाई साहेबांनी उभा राहो. पाय रक्त बंबाळ झाला. डोळ्यात पाणी आलं. डसडसा रडू लागल्या. फार त्रास होऊ लागला. इकडे तिकडे पाहतात, पायातला काटा काढण्याकरता कोणी दिसाना. तेवढ्यात साक्षात पंढरपूरचा देव गुराख्याच्या रूपाने गायी चरत होते. देव जवळ आले. माय, हे माय, पायात काटा खुडला का? ओरे बाळा, तू कोण? माय, या गायी दिसतात ना डोंगरावर, या गायी चारणारा मी गुराखी माय. ए बाळा, पायातला काटा काढता येतो का रे तुला बाळा? देव म्हणतात, माय, मी चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय. देवानी जिजाई साहेबांचा पाय घ्यावा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. काटा कशाने काढतात? नाचकंड आलं काय डोंगरावर? आता प्रसंग कुठला चालू या? नाचकंड कुठं आलंय? काटा, हा, काटा काट्याने काढतात. डोंगर. एक जण मुंबईला म्हणला सुई. काय धंदे, लोकांना कळाना प्रसंग कुठला चालू आहे, काय चालू आहे. सांगतेत महाराज काय काय घेणं देणं नाही. बरं झालं तलवार बिलवार नाही म्हणला. विठ्ठल विठ्ठल.
काटा काट्याने काढतात देवाने काटा घ्या माय आत्ता काढतो काटा डोळे जाका डोळे हे बाळा हळूहळू काढ रे काटा पायातनं रक्त निघतं रे बाळा माय काळजी नका करू आत्ता काढतो काटा झाकले पाशी याड लागले देवाचं माझ्या मालकाला रोज उठले की विना हातात चिपळ्या विठ्ठल विठ्ठल भजन करत जाते डोंगरावर भजना करता भाकरी घेऊन चालले होते रे बाळा येते रे बाबा देवाने जिजाई साहेबाच्या पाया पडावं 10-5 पावलं पुढे जावा तेवढ्यात देवाने आवाज द्यावा माय थांबा माय माय थांबा माय काय रे बाळा तुम्ही इकडे बघा ना मी इकडे उभा आहे माय थांबा माय काय रे बाळा पायातनं रक्त निघतं माय पाय रक्त बंबाळ झाला माय काय करू रे मालक उपाशी रे बाळा थांबा माय तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढा समाज बसलाय प्रथम पुण्यस्मरणाच्या कीर्तना करता या शेलारपर्यंत एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला या परिवाराने ऐका देवाने जो पिवळा पितांबर घातला होता ना हरिओम महाराज श्रावण महाराज बापू महाराज त्या दिवशीने पिवळा पितांबर फाडला आणि जिजाई साहेबाच्या पायाला जिथं काट्यातनं रक्त निघत होतं ना रक्त बंबाळ पाय झाला होता ना जिजाई साहेबाच्या पायाला असा बांधला जामाय मला उपाशी जामाय बाळा किती काळजी घेतो रे किती चिंता वाटते रे बाळा तुला येते रे बाबा भाकरी घ्यावा आणू आणि पायाने जिजाई साहेबांनी जावं झाडा झुडपातनं वरती जावं तुकोबाऱ्या शिळेवरती भजन करत होते तुकोबाऱ्यांचा पुंडलिकावर दारीचा गजर झाला जिजाई साहेबांनी भाकरी खाली ठेवल्या मालक अहो दुपारचे 2 वाजले 2 घास खाऊन घ्या तुकोबाऱ्या जिजाई साहेब जेवणा करता बसले ताई जेवण चालू आहे आणि तुकोबाऱ्याची नजर जिजाई साहेबाच्या पायाकडे गेली जिजे पायाला काय लागलं का काही जखम झाली का दगड बिगड लागला का पायाला डोंगरावर येताना पडली होती का काय झालं अहो मालक खरं सांगू का झाडा झुडपातनं वरती येत होते पायात चप्पल नाही मालक पायात काटा खुडला मग कोणी काढला काटा एक गाई चरत होता गुराखी अहो मालक त्याच्या बोटामध्ये हातात लई जादू होते मला कळालं सुद्धा नाही कसा अलगत काटा काढला हे पिवळं वस्त्र कोणी बांधलं तो गाई चारणार गुराखी ना त्यानेच पिवळं वस्त्र बांधलं बाबा तुकोबाराने श्रीमुखात जाणारा घास पात्रात ठेवला आणि तुकोबाराने त्या पिवळ्या वस्त्राला हात लावला तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या पिवळ्या वस्त्राचा आत्ताराप्रमाणे सुगंधी वास येऊ लागला तुकोबारांना परिचित होते सामान्य पिवळं वस्त्र नाहीये ते पंढरपूरच्या देवाचे तुकोबाराने हात जोडले आवले जिजे तुझ्या पायातला काटा काढण्याकरता साक्षात पंढरपूरचा देव गुराख्याच्या रूपाने आला आणि जिजे तुझ्या पायातला काटा काढला तुकोबाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं डजटसा माझ्या तुकोबाऱ्या हंबरडा फोडून रडू लागले आवले तो परमात्मा फार काळजी घेतो गो तो गुराख्याच्या रूपात आला आणि तुझ्या पायातला काटा काढून गेला पितांबर नेसलेला पंढरपूरचा परमात्मा तो गरुडावर बसून आला आणि तोच तुमचा आणि माझा या सगळ्या विश्वाचा या जगाचा कैवारी पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला पितांबर नेसलेला पंढरपूरचा परमात्मा तो गरुडावर बसून आला जिजे गुराख्याच्या रूपात पायातला काटा काढला डोळ्यात पाणी आलं कंठ दाटून आला ऊर भरून आला मालक खरं सांगू का लय बेजार होते मालक लय परेशान होते मालक मी रोज उठते जाडलोट करते सडा शिंपडते रांगोळी काढते भाकरी करते तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही रोज भाकरी घेऊन येते काळजी वाटते मला तुम्ही सापडत नाही भंडारा डोंगरावर भजन करताय की भामचंद्र डोंगरावर भजन करताय की गोराडेश्वर डोंगरावर भजन करताय मला समजत नाही हो मालक हा शिवा काही ताण बिन घेऊ नका ताण माणसाला नसतो ताण खांब्याला असतो आपण ताण बिन घेऊ नका आणि टेन्शन घेऊ नका आणि तासभर मला देऊ नका मी पहाटे 3:30 वाजता माझ्या गाडीत बसलोय पहाटे 3:30 वाजल्यापासून प्रवास करतोय तुमच्याकरता एवढं लांबत धावत मी तुमच्याकरता आलोय पांचट गप्पा कीर्तनात सांगत नाही भाऊ मी टाइमपास मनोरंजन मी कीर्तनात करत नाही शब्द न शब्द बापू महाराजांना माहिती मी तुमच्या हिताचं बोलेल प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे त्यात ताकदीने मी तुम्हाला कीर्तन देणार आहे माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना असं टुळू पाहू नका काही तर पान असे बटाट्यासारखे डोळे केले हे बघा फ्रेश बसा सकाळचं वातावरण आहे अगदी थोडं आणि गोड कीर्तन आपल्याला करायचंय इंग्रजीमध्ये शॉर्ट बट स्वीट थोडे परिनिरे अशा पद्धतीचं कीर्तन आपल्याला करायचंय 1 तास कीर्तन पुष्प आपल्याला भगवंताच्या चरणी समर्पित करायचं सगळ्याला मिळून एक कीर्तन पुष्प देवाच्या चरणी समर्पित करायचंय माझी विनंती आहे चिंता बिंता करू नका मरण कसं केव्हा कुठं कधी येईल सांगता येत नाही
शेतात येईल, घरात येईल, का गाडीत येईल, का विमानात येईल, सांगता येत नाही. म्हणून माझी विनंती, मोकळं बसा, कधी चमक निघल आणि कधी जावं लागेल सांगता येत नाही. टाळी वाजवा बसल्या बसल्या. टाळी वाजवा, टाळी टाळी. साथ देती नहीं, साथ देती नहीं. वाह गायक, वाह वादक. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं किसी का. कोण दिवस येईल कैसा, नाही आद्याचा भरोसा. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पासी. किंवा नाशिवंत देह, आयुष्य खातो काळ सावधान. कोण दिवस येईल कैसा, नाही आद्याचा आजा मेला, पंजा मेला. बाप नाही उरो आले अवतार रती पामर जीव. टाळी वाजवा, टाळी वाजवा. रती पामर जीव किती नाही उरो आले अवतार रती पामर जीव किती. रती पामर जीव किती. वा वा, टाळी वाजवा. बेस्ट तुकडा आहे, वा बेस्ट. इथं राहण्याकरता कोणी आलं नाहीये, जावं लागणार आहे प्रत्येकाला. म्हणून माझी विनंती, चिंता बिंत करू नका. मरण जावा यायचं तवा येणारच आहे. आपण चिंता करून मजा मजा नाही. तुमची नाशिकची भाषा काही, चिंता करून मजा नाही. वा वा. हे बघा, माझे 2 बोट दिसतात काय, अशा माना हलवा बरं तुम्ही. बसल्या बसल्या काहीच प्रतिसाद देत नाही. हे 2 बोट म्हणजे 2 शब्द आहेत. ऐका, नावं सांगतो. याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय आहे? चिंता. आणि याचं नाव कोण म्हणलं? शांताबाई, कांताबाई. चिंता आणि चिता ह्या 2 सख्या बहिणी आहेत. ह्या बहिणीचं काम एकच आहे, काय? जाळणे. काय काम आहे? जाळणे. फक्त गंमत अशी, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. काय त्याची चिंता करायची? येताना काय आणलं का? बोला बोला पटापटा. नाही. जाताना एक दिवस तुम्हाला आणि मला काही घेऊन जायचं का? नाही. आता एवढ्या लांबून जालन्याहून मी तर आपल्या गावात कीर्तन करता आलोय, सावरगाव मध्ये. कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. खाली हात आया है, तू खाली हात जाएगा. याचानी काय आणलं नाही, जाताना तुम्हाला मला काय घेऊन जायचं नाही. म्हणून चिंता नाही करायची. काय करायचं? गोड देवाचं चिंतन करायचं. मग देवाचं चिंतन कसं करायचं? सोपं साधन सांगतो. लय डोक्याला ताप दिला असं सांगत नाही. बसल्या बसल्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन होईल, त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल हो. मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाने 4 गोष्टी विसरता कामा नये. 1. देवाला विसरता कामा नये. 2. संताला विसरता कामा नये. 3. जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मरण विसरता कामा नये. विठ्ठल विठ्ठल हो. 1. देवाला विसरता कामा नये. तुम्ही म्हणाल आम्ही देवाला विसरू, होईल काय? महाराज म्हणले लई मोठी हानी होईल.
विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या वा बेस्ट देवाला विसरता का म्हणे दुसरं प्रमाण सांगतो जेने हा जीव दिला दान तयाचे करीन टाळी वाजा जोरदार बेस्ट वा खूप सुंदर जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे जोया बिवरेच्या तेरे कट धरोनिया करे 3.5 हाताचा नरदे दिला देवाने औट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया 3.5 हाताचं नर दे दिला देवाने हाजू ज्यावेळी साईच्या उदरामध्ये होता ऐका असा उलटा पडला होता खाली डोकन वरती पाय देवासी करणनामा केला देवा पांडुरंगा आईच्या गर्भातलं दुःख सहन होत नाही रे पांडुरंगा या दुःखात मला एक वेळा बाहेर काढ एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे आठवे न पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा मनुष्य शरीर म्हणजे तुम्हा आम्हाला मिळाले भाऊ जंक्शन स्टेशन आहे याने ठरवायचं कुठं जायचं याने जर ठरवलं ते कैलासाला जातंय याने जर ठरवलं ते वैकुंठाला जातंय याने जर ठरवलं ते स्वर्गाला जातंय आणि याने जर ठरवलं ते नरकाला जातंय विठाला विठाला हो आज देवाला म्हणू लागला देवा रात्रंदिवस तुला विसरणार नाही पण मोठी गंमत झाली हे बाहेर आलं आणि एवढं चॅप्टर निघालं एवढं हुशार निघालं खाऊन येते खाऊ लागलं बोला बोला पिऊन येते पिऊ लागलं जिकडं जाऊ नये तिकडं जाऊ लागलं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या एवढा समाज बसलाय प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मनुष्य शरीर देवाने तुम्हा मला दिलंय ए माय ऐका काका हे मिळालंय का कळालंय मिळालंय टाळी वाजवायच्या करता बेस्ट मला बोललेले माणसं आवडतात मोकळ्या मनाने बोलत चला मिळालंय पण कळालं नाही कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती आता खटका बसला कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिचंद विमल तंबाखू खाल्ली नसती कळालं असतं तर बिडी सिगारेट ओढलं नसतं कळालं असतं मिस्त्री सोलापूर कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही का कळालं नाही त्याचं उत्तर लय गोड आहे फुकट मिळालं विठ्ठल विठ्ठल आणि फुकट मिळालं की लोकांना किंमत राहत नाही आणि अति परिचय झाला की लोकांना किंमत राहत नाही म्हणून बसलेले मंडळी बी केअरफुल लय माणसाच्या जवळ जाऊ नका आणि लय माणसापासून लांब राहू नका दुरून डोंगरी साजरी करा कारण अति परिचय आला की आवाज नाही येते विठ्ठल विठ्ठल हो मनुष्य शरीर देवाने दिलंय अहो किती सुंदर दिलंय ऐका ऐका दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग हे सकल इंद्रिय देवाने दिले एका मिनिटात सांगतो इकडे लक्ष द्या देवाने 2 हात दिलेत कशा करता हे माय कशा करता भाऊ टाळी वाजवण्याकरता वाजवा जोरदार अशी जोरदार हा बेस्ट देवाने तोंड दिलंय तोंड मध्ये सातारची भाषा आहे देवाने तोंड दिलंय कशा करता हरिनाम घेण्याकरता वा घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे बोलावा पाहावा करावा त्याचं भजन करण्याकरता कराल का सगळे भजन अशा माना तो हलवा थोड्यात अशा काहीतरी माना हलवा कराल का भजन कराल ना है लेकिन कई सपने टूट जाते हैं इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे हमारे भगवान बुलाते हैं नसीब लागतो पुण्य लागतं कीर्तन ऐकायला 2 तास बसायला गुडघ्याचा त्रास होतो तरी सुद्धा कीर्तनला बसतात लोक 2-2 तास बाबा
भाग्यवान माणसं आहेत. पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशात तुमचा माझा टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा, भजन करा. वा श्रावण महाराज जय हो. राधे राधे, टाळी वाजवा महिमा. आज मोठी गंमत आहे. गायक वादक एक नंबर आहेत, खरोखर खूप सुंदर आहे. नाहीतर बापू महाराज माझ्या नशिबाला 7 कमी आला ना. माझा प्रॉब्लेम आहे, माझ्या लक्षात राहत नाही. मी काय करतो, माझ्या लक्षात नाही राहिलं ना ताई, मी काय करतो, विना घेतो परत रामकृष्ण रूप पाहतालोचीन चालू करतो पहिल्यापासून. बोला बोला काय चालू आहे सांगा पटापटा. सांगू का तुमचा माझा जन्म झाला. ही माती कशी आहे, जी टॉकीजला माझे एपिसोड आले होते, मी बोलून गेलो टीव्ही वरती. एक धारदार वाक्य बोलतो ऐका. और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती झुकलीने अफजल पुढे माझ्या शुभाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मरांच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले आणि या मातीमध्ये अफजल घडला आणि आज मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा पवित्र हिंदुस्थानच्या मातीत तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. भरतखंडे नरदे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. एक अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबोदीपे महामुने हे येतोय कर्म भोरेशा तत्वन्य भोग भूमाया. जपान जगातील शस्त्रागार आहे, फ्रान्स जगातील फॅशन शो आहे, चीन जगातील सैन्यगर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे आणि भारत देश जगातील देवघर आहे. आणि त्या देवघरातले तुम्ही आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राया. किती भाग्यवान माणसं आहेत आपण. भारत देशात जन्माला आलो कारण आपल्या भारत देशाला आईची उपमा दिली. ताई काय म्हणतात भारताला? माता. भारत माता की, भारत माता की. टाळी वाजवा एकदा जोरदार. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जेठीसारखी दिराणा नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजळ्यात का काळं नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. आपण भाग्यवान माणसं आहेत, या मातीत जन्माला आलो कारण आपल्या देशाची संस्कृती लय पवित्र आहे. माऊली शोधाव्या भाकरीस गेली त्यास भूक म्हणावी. जन्मताच गरिबी नाही कुणाची चूक आहे. पोटाला पोटभर खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अशा पवित्र गुणगौरव महान संस्कृतीत तुमचा माझा जन्म झाला. आज प्रथम पुण्यस्मरणे वर्षश्राद्धाचं कीर्तन म्हणून बोलतोय. मला मरण येणं ही प्रकृती आहे, मला मरणच न येणं ही विकृती आहे आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. अशा पवित्र संस्कृतीमध्ये, पवित्र देशात, पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. अजून किती भाग्यवान माणसं आहेत. पवित्र देह दिला देवानी. हरिओम महाराज. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र देह दिलाय पवित्र भगवंताची भक्ती करण्याकरता, म्हणून देवाला विसरता कामा नाही. विठाल विठाल.
हो, देवाने नरशरीर त्याच्याकरता दिलंय, लोकांना कळालं नाही. ऐका, नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही, बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही, चहा प्यायच्या कपाला कान आहेत पण कपाला ऐकू येत नाही, कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही, सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही, टेबलाला पाय पण टेबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वरानं हा जीवदान त्याचं चिंतन करण्याकरता दिलाय, पण बऱ्याच लोकांना माणसाला अजून हे कळत नाही. विठाल विठाल चला पुढं. दोन संताला विसरता कामा नये. का? आडराणी धावणाऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत आले, पण कुठून आले? मी वैकुंठवासी आलो याच कारणासी. टाळे टाळे. वैकुंठवासी आलो याच कारणासी. मी वैकुंठवासी आलो याच कारणासी. मी वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलले गेली सतबाबा भरता, सतबाबा भरता. साधू संतांचे मार्ग आडराणी वैद्य, साधू संतांचा मागासे सेवला तो सेवू. संत महात्मे आले तुमच्या माझ्या उद्धाराता करता. संत महात्म्यांना तुमची माझी काळजी आहे, चिंता आहे, तळमळ आहे, म्हणून संताला विसरता कामा नये. चला पुढं. जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. का? हाडाचे काडं केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, लहानपणापासून सांभाळ केला, म्हणून विसरता कामा नये. किती प्रेम करता तो. एक दृष्टांत सांगतो. मुलीचं बापावरती किती प्रेम असतं. एक जणाच्या मुलीकरता चांगलं स्थळ होता, मुलगा चांगला निर्वेशनी होता, शेतीवाडी होती, मुंबईसारख्या सिटीच्या ठिकाणी राहत होता, 80-90 हजार पेमेंट होतं. लग्न झालं, दोघं जण नवरा बायको मुंबईसारख्या सिटीच्या ठिकाणी राहू लागले. शहरामध्ये जोडीनं आनंदी जीवन जगू लागले. दिवसादिवस लोटल्या गेले, काही काळ लोटला गेला. पाहता पाहता ज्या कंपनीत काम करायचा, जॉब करायचा भाऊ, त्या कंपनीला ब्रेक लागला आणि कंपनी थांबल्या गेली. काय करावं, काही सुधारणा झालं, टेन्शन आलं. सासरेबुवाला फोन केला, काय करो. सासरेबुवाने सांगितलं, गावाकडे शेतीवाडी भरपूर आहे, जावे बापू या इकडं. जावई बापूने सगळ्या गाडीत पसारा भरला आणि गावाकडे आले. गावाकडे आल्याच्या नंतर शेतीवाडी चांगला करू लागला, चांगला बागायतदार झाला तो, चांगला मुलगा होता. पण गंमत अशी झाली, काही काळाच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये चुकीच्या मुलाची संगत घडली. बसलेली मंडळी एक लक्षात ठेवा, माणसाचं संपूर्ण जीवन आहे ना, संगतीवर लय आधारभूत असतं. बापू महाराज, हरिओम महाराज. माणसाचं जीवन संगतीने घडतं आणि संगतीने बिघडतंय, पतन होतंय. पतन उतार संघाचा महिमा, त्याचा वेळात मास. टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. पतन होतंय आणि उद्धार होतोय, संगतीचा महिमा आहे. दारू पिणाऱ्याच्या मुलाची संगत लागली भाऊ, व्यसनाधीन होऊ लागला. रोज उठला का दारू प्यायला जायचा, व्यसन करू लागला. सकाळी उठला का चहा नव्हता पेत, तो दूध नव्हता पेत, काय पेत होता? दारू पित होता. अट्टल दारुड्या झाला. बघा संगतीचा परिणाम. चांगला मुलगा बिघडला संगतीने. मग एका दिवशी त्यांनी दारू प्यायल्याच्या नंतर राग केलं, त्या माय माऊलीला मारलं बायकोला. बरं ती गरीब घरातली होती, काही बोलली नाही, वडिलाचं नाव शाबीत ठेवण्याकरता काही बोलली नाही. ऐकून घेतलं, मारलं. आणि बापाला वाटलं मुलीचं घर रोडच्या बाजूला बंगला आहे, जाता जाता छोटंसं काम होतं तालुक्याला, जाता जाता मुलीला भेटावं. बाप निघाला गाडीवरती, स्वार झाला आणि रोडच्या बाजूला मुलीचा बंगला होता. बाप घरी आला, दरवाजा ठोठवला. ए ताई, अगं दरवाजा उघड. मुलीने बापाचा आवाज ऐकला, मुलीने दरवाजा उघडला. पप्पा अचानक आला. ए बाई, तुला पा वाटलं ग चिमणे, डोळे भरून पा वाटलं. तुझा बाप गरीब आहे, तुझ्या बापाकडे मोठा मोबाईल नाही, त्याला व्हिडिओ कॉल करता येत नाही. बाई गरीब आहे, पहा वाटलं चिमणे तुला. इथं छोटंसं बँकेत काम होतं, जाता जाता रोडच्या बाजूला तुझा बंगला होता. फार दिवस झाले तुला पाहिलं नाही ताई दिदे, पण तुझ्याकडे भेटण्याकरता आलो. पप्पा बसा, पप्पा पप्पा पाणी घ्या, पप्पा पप्पा चहा घ्या, आत्ता गरम गरम भाकरी करते, 2 घास खाऊन जा. तो बाप म्हणला, घरून जेवण करून निघालो होतो बाई, आता भूक नाही.
10-5 मिनिटं बाप बसला, गप्पा छप्पा झाल्या. बाप म्हणला येतो बाई. बाप निघाला आणि असा बाहेर गेला. गावच्या वेस लागली, तिथे एक पाहुणा आडवा झाला. सोयर, जय हरी जय हरी. कुठं आला होता? मुलीकडं आलो होतो. अहो काय तुमचा जावई रोज उठला का त्या माय माऊलीला मारतो. सकाळी दारू पिऊन मारले. अहो कसायच्या दावणीला बांधले लेकराला तुम्ही. अहो रोज ती बिचारी काही बोलत नाही. दारू पितय ते आणि सारखं मारतय. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. बापाला वाटलं 5च मिनिटं झाले मुलीच्या बंगल्यावर आलो माझ्या ताईच्या. मुलीनं काही कंप्लेंट केली नाही, काही घरानं सांगितलं नाही. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. ऐका मायांनो, मुलीचं बापावरती किती प्रेम आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बापाने गाडी वळवली आणि पुन्हा बाप निघाला. बाप निघाला आणि तेवढ्यात बाप दरवाजाच्या पुढे आला आणि बापाने दरवाजा ठोठावला. ए बाई, अगं दरवाजा उघड. मुलगी किचन मध्ये होती ताई. तिला वाटलं पप्पा, माझे आबा, माझे भाऊ पुन्हा का आले, काय चूक विसरलं की काय. धावत धावत किचन मधून आले, डोर ओपन केला, दरवाजा उघडला. अगं आल्या आल्या मला का सांगितलं नाही? नाही सांगितलं पप्पा. तुम्हाला आल्या आल्या जर सांगितलं असतं तर तुम्ही पाणी पिलं नसतं पप्पा. आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं पप्पा तर तुम्ही चहा पिला नसता. एक वेळेस तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल पप्पा, पण ईश्वरा समान बापाच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. हिला मुलगी म्हणतात, हिला लेक म्हणतात. आणि तीच एक आदर्श गृहिणी होत असते. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा विठ्ठल 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 विठ्ठल. चला पुढं. मरण विसरता कामा नये. इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाच्या डोक्यात नाही मला मरायचं नाही, पण ऐका, तुम्ही जरी मरणाला विसरला तर मरण तुम्हाला विसरलं नाही. मरण येणार आहे, ठरलं ज्या वेळेत येणार आहे. तो काळ तुम्हाला घेऊन जाणार आहे, तो यमराज. म्हणून मरण डोळ्याच्या समोर ठेवा. तुकोबाराय म्हटले आम्ही मरण डोळ्याच्या समोर ठेवलं. आरशामध्ये भिंगामध्ये आपण जसं आपला चेहरा पाहतो ना, तसं डोळ्याच्या समोर मरण ठेवा. कधीच तुम्ही कोणाला वाईट बोलणार नाही, कधीच कोणाला टाकून बोलणार नाही. मरण डोळ्याच्या समोर ठेवा. तुकोबाराय म्हणले आम्ही मरण डोळ्याच्या समोर ठेवल्यामुळे परिणाम काय झाला? मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. मरण आमचं मरून गेलं ना, आम्ही अमर पदाला आरूढ झालो. आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. तुकोबाराय मरणावरती विजय प्राप्त केल्यावर झालं काय तर तुकोबाराय म्हणतात साधनाद्वारे साध्य प्राप्ती पर्यंत करत असताना, आमचा जो पारमार्थिक 8 तास करत असताना आमच्या जीवनातला शेवटचा दिवस हा गोड झाला. अभंगाचं पहिलं. टाळी वाजवा, बसल्या बसल्या टाळी वाजवा माय बाप. वाह वाह गुरुजी वाह. शेवटचा दिस
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय वर्णन करतात. याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास या करता केला. कशा करता? शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता तुकोबाराय म्हणतात, शेवट तो माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रुखमाईच्या वरा. आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. इथं कीर्तनाला बसल्यापैकी कोणाला वाटतं शेवटचा दिवस आमचा कडू व्हावा? हातवरती घ्या बरं. वाटतं का? कोणी घेणार नाही हातवर. कोणाला वाटतं जे हरी घातला पाहिजे. बसत असताना असं बसा की आपल्या शेजारून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरत असताना असं मरा ज्यांना फोन गेला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असं जीवन जगा. गेले दिगंबर ईश्वरी भूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती मागे आई वाजवा. उत्तमची उरे कीर्ती मागे तुका म्हणे एका मरणेची सरे. असं जीवन जगा. गेल्यावर सुद्धा लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. नाही तर जन्माला आला ह्याला पाणी वाहता वाहता मेला. का गए का नाही क्याला यात कुछ नाही. अशी स्थिती होता कामा नाही प्रत्येकाची. ऐका, असं जीवन जगा. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. विश्वाचे ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. अरे तुकोबाराय वैकुंठाला गेले, पण तुकोबारायांच्या विचाराचा सुगंध आज या मातीमध्ये दरवळतो गात्याच्या रूपाने. नाथ महाराजांनी जल समाधी घेतली षष्टीच्या दिवशी, आजच्या दिवशी, पण त्यांच्या विचाराचा सुगंध आज या मातीमध्ये दरवळतो ग्रंथाच्या रूपाने. एकनाथी भागवत असेल, रामायण असेल, नाथ महाराजाचा हरिपाठ असेल, संत वाङ्मय असेल. सामान्य नव्हते महाराज, संत होते, शांत होते आणि श्रीमंत होते. काही संत आहेत पण श्रीमंत नाही, काही श्रीमंत आहेत पण संत नाही. पण माझे नाथ महाराज संत होते, शांत होते, श्रीमंत होते. एक मुसलमान समाजाचा माणूस नाथ महाराज गोदावरीच्या स्नानाकरता निघाले गंगेवरती. गेल्याच्या नंतर स्नान काशाच्या मातेची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले. पहिले राजे शिवछत्रपती, शिवछत्रपती, शिवछत्रपती. गेल्यावर सुद्धा नाव शिल्लक राहिलं पाहिजे, तरच तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड होईल. तुकोबाराय म्हणतात, आम्ही साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंत भक्तीचा टास केला. रात्र न कळे दिवस न कळे अखंडरित्या देवापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला. तुम्हाला बी सांगतो, तुका म्हणे चला आता याची वाटे आणि भरोसेने भेटे पांडुरंग. पांडुरंगाकडे जाण्याचा हा मार्ग आहे, तुम्ही पण चला. आम्ही साधनाद्वारे त्या मार्गापर्यंत साध्यापर्यंत गेलो. कृष्णा भाऊ फिरवा कॅमेरा सगळ्यांकडे. इकडे बसलेले ट्रॅक्टर खाली बसले यावर हात घ्या इकडचे बी असे. हा इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. हा सगळे घेतलं का बरं? असं असेच राहून द्या. चहा पिऊन येतो मी जरा. गंमत केली. घ्या वरती आता, जाऊन द्या असे. हा इकडचे जाऊ द्या. सगळ्यांनी एके आवाजात आवाज सावरगाव टू श्री क्षेत्र पंढरपूर, पंढरपुरापर्यंत आवाज गेला पाहिजे सगळ्याने. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सरळ घ्या, सरळ. भानुदास एकनाथ. सगळ्यांनी भजन करायचं. भानुदास एकनाथ, 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 भानुदास
श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. काम नका बसू नका नका लोकांना कळून द्या घामाचा पैसा. काय बेस्ट मंडळी. अशी मंडळी असले ना 12 वाजले काय 1 वाजला काय 2 वाजले काय 3 वाजले काय रात्रीचे 10 वाजले काय हरकत नाही. आता 2 पर्यंत सोडणार नाही तुम्हाला. बसताल का? हात वरती घ्या बरं. कोण कोण बसतंय हात वरती घ्या. कोणाला कीर्तन बंद करा वाटतं हात वरती घ्या. विठ्ठल हो विठ्ठल. निश्चिंत झालो शेवटचा दिवस गोड झाल्यामुळं. मग निश्चिंतता आमच्या पदरामध्ये पडली. का पडली तर देवाचं चिंतन केल्यामुळं. मग आपण सगळ्यांनी त्याचं चिंतन करा मोठ्या प्रेमाने. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 बघा युट्यूबला माझे अनेक कीर्तन आहेत अनेक व्हिडिओ आहेत. कैलासवासी रोहिदास रामभाऊ शेलार यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. बस 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 बाबा बस बस तुम्ही बस. आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोटतिडकीनं विनंती आहे. युट्यूबला माझे कीर्तना अनेक आहेत. मी रोज तळमळीने सांगतोय. एवढा समाज उपस्थित आहे. सगळ्यांना माझी तळमळीने विनंती आहे. निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. व्यसनाधीन होऊ नका. दारू पिऊ नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून व्यसनाधीन होऊ नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पे होंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरिनाम का पीला पी कर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. माझी तळमळीनं विनंती, व्यसनाधीन होऊ नका. दारू सोडा आणि संसार जोडा. दारू ही वाईट आहे. दारू पिण्याच्या आधी ह्या लहान लहान लेकरा बाळाचा विचार करा. दारू पिण्याच्या आधी कुटुंबाचा विचार करा. एवढी भयावह परिस्थिती. आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी चालले. ड्रिंक करून गाड्या चालवतात. बापू महाराज भयावह परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. मी महाराज धर्माचं काम करणार आहे. मी रोज तळमळीने सांगतो कीर्तनामध्ये जाता जाता, व्यसनाधीन होऊ नका. निर्व्यसनी जीवन जगा. आणि 2 जन्म देणाऱ्या माय बापाची सेवा करा. इस भरे हुए बाजार में पैसों से आप लोगों को सब कुछ मिल सकता है साहब. पैसों से अच्छा खाना मिल सकता है लेकिन भूख नहीं मिल सकती. पैसों से किताब खरीद सकते हो लेकिन ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन नींद नहीं मिल सकती. उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून प्रत्येकाने माय बापाची सेवा करा. आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचं आहे.
जाता जाता सगळ्यांना हात जोडून पोटतिडकीनं माझी विनंती आहे, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला त्यांना विचारा आई बापाची खरी किंमत काय. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जना हो तिला आई म्हणतात. विको कमी करा, विको कमी करा. ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला ईश्वरा समान बाप पुन्हा दिसणार नाही. माझ्या राजांनो, मी तळमळीने सांगतो तुम्हाला कीर्तनामध्ये जाता जाता, त्यांची सेवा करा, काही कमी पडणार नाही. नाही पंढरपूरला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नाही आळंदीला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नाही त्र्यंबकेश्वरला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नाही पैठणला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. पण घरातले विठ्ठल रुक्मिणी त्यांची सेवा करा. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया सेवेसे कीर शरीरे लोण केजे. म्हणून त्यांची सेवा करा. आई फार प्रेम करत असते. किती प्रेम करते? डोळे मिटून प्रेम करते, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते, तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, तिला आई म्हणतात. आई फार प्रेम करत असते. इथं बसलेल्या माय तुम्ही सगळ्या डसडसरडाला जाता जाता ओरभरून येईन, कंठ दाटून येईन. स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत ताई, जोपर्यंत माहेर तिची आई जिवंत आहे. थकली, म्हातारी झाली, पांढरे केस झाले, सुरकोत्या वळ्या गालाच्या खाचड्या, तिची आई जोपर्यंत माहेर जिवंत आहे तोपर्यंत लय आनंद असतो. 60, 65, 70 वर्षाची आई आहे, थकली, म्हातारी झाली. 30, 35, 40 वर्षाची मुलगी इथं बसलेली, त्या आईला भेटण्याकरता जाऊन द्या. ती माहेरातली आई त्या मुलीची पिशवी कधी रिकामी देत नाही देत. त्या पिशवीत लोणचं टाकेल, पापड्या टाकेल, डाळ टाकेल, कुरड्या टाकेल. ए बाई घेऊन जाय, तुझे लेकर बाळ खातील. मुलगी ज्या वेळेस भेटायला आली ना ताई, तुमच्या आईची वेडी माया असते. म्हणते बाई लय ऊन पडलं बाई, एवढ्या उन्हात कशाला आली? का तर माझ्या लेकीला ऊन लागेल ही म्हणणारी हक्काची आई असते. एकदा का माई गेली ना डोळ्यात पाणी येतं, डसडसा आठवणी रडवतात. आई फार काळजी करत असते. आई गेली ना माहेरात जाऊ वाटत नाही. एका 15 वर्षाच्या मुलीने आईला प्रश्न विचारला, आई 5 वर्षापूर्वी तू माहेरात मामाच्या गावाला महिन्यातून दोनदा तीनदा जायची, आज 2 वर्ष झाले का जात नाही? आईच्या डोळ्यात पाणी आलं, डसडसा रडू लागली. आई म्हणते बाई खरं सांगू का दिदे तुला, मला जाऊ वाटत नाही. का? माहेरात माझी आई नाही जिवंत राहिली, माहेरात माझा बाप नाही जिवंत राहिला. डसडसा त्यांच्या फोटोकडे पाहिलं का आठवणी डसडसा रडवतात. फार प्रेम करते. आई गेली ना ताई माहेरात जाऊ वाटत नाही. हो नाही जाऊ वाटत. तुम्ही म्हणता भाऊ भाऊजाई आहे, ऐका तुम्ही रडायला जाता जाता, भाऊ भाऊजाई प्रेम करतील नाही असं नाही, भारीतली साडी आणतील, पण एक लक्षात ठेवा सुतात फरक राहील. लक्षात ठेवा, आई ते असते बाप तो बाप असतो. फार प्रेम करतात. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी आहे. लय प्रेम करते आई. एकदा गेले ना डसडसा तिच्या फोटोकडे पाहून हंबरडा फरून डोळ्यात पाणी येतं. फार प्रेम करते हो आई. आई घराचं मंगल आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. आईला रडता येतं, यांना रडता येत नाही रडता येत. आईचे डोळे रडताना दिसतात, पण बापाचं हृदय हे मुलाकरता मुली करता ढसढस रडत असतं. आज कैलासवासी रोहिदास रामभाऊ शेलार म्हणजे बापू निघून गेलेत. विचार या परिवाराला किती मोठं दुःख झालंय. मुलगी असेल त्यांची दिदी, मुलगा असेल शिवा सौरभ भाऊ, यांना विचारा. पाठीमागचा हा शेलार परिवार, यांना विचारा वडिलाची खरी किंमत काय असती. प्रत्येकाच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहणार नाही. घरात ना आनंदी आनंद निघाले होते मडीला.
मडीला चालले होते प्रवासामध्ये, पण अचानक अशी अघटित घटना झाली, काळाचा घात झाला आणि एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व बापाचं निघून गेलं. आज त्यांच्या फोटोकडे पाहिलं तर पोटात तुटतं, डोळ्यात पाणी येतं. देवा पांडुरंगा काय केलं रे देवा, एवढ्या लवकर आमच्या बापाला घेऊन गेलास. आठवणी रडवतात. लहानपणापासून डोळ्याच्या समोर चित्र आणा, बापाने किती तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला, मुलाला चांगलं शिकवलं, मोठं केलं. आजही तो मोठा त्याच्या पोस्टवरती आहे. दिदीचं चांगलं शिक्षण केलं, घरात सगळे सुखी समाधानी आहे. पण एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व निघून गेलं आणि अचानक बातमी आली की तुमच्यात आमच्यात ते राहिले नाही, देवाच्या घरी निघून गेले. ढसढसा डोळ्यात पाणी आलं. सगळे धावत धावत आले. आत्या, मावशी, काकी, नानी, सगळे पाहुणे मंडळी धावत धावत आले. देवा पांडुरंगा काय झालं रे. ढसढसा कृष्णदादा ज्या वेळेस मला सांगत होता, म्हणले महाराज माझे काका येतो, डोळ्यात पाणी आलं, त्याच्या सुद्धा उरभरून आला, कंठ दाटून आला. फार प्रेम करत असतात. इथं बसलेल्यापैकी ज्यांची आई या जगात नाही आणि त्यांचा बाप ह्या जगात नाही, त्यांना विचार आई बापाची किंमत काय. तुम्ही बापू म्हणायचे ना, बापू म्हणायचे ना, लय प्रेम करतात. हे बघा, देवाने असं दुःख कोणाच्या पदराला आणू नये दादा. काल मी वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं. चांदवड तालुका, नाशिक जिल्हा, जोपुळ्या गावात माझं काल वर्ष श्राद्धाचं कीर्तन झालं. त्या मुलाची आई निघून गेली आणि बाप निघून गेला. स्वतः तो हाताने भाकरी करून खातो भाऊ. शेती 20 एकर शेती, त्याला बागायती. पण आज ढसढसा माझ्या गळ्यात पडून रडत होता. काल मला म्हणला महाराज देवाने सगळं काही दिलं हो महाराज, पण आमची आईनं आमचं सोन्यासारखा बाप घेऊन गेला. देव आमचं आयुष्य कमी केलं असतं देवा पांडुरंगा, आणि वडिलाला दिलं असतं तरी चाललं असतं, आमच्या बापूला दिलं असतं तरी चाललं असतं. देवा काय चुकलं रे पांडुरंगा, एवढ्या लवकर घेऊन गेलास. त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, पण अघटित घटना झाली आणि काळाचा घात झाला, ते निघून गेलेत. ॲक्सिडेंट झाला पांडुरंगा. ढसढसा डोळ्यात पाणी, त्यांच्या आठवणी फोटोकडे पाहून रडवतील प्रत्येकाला. म्हणून जन्म देणाऱ्या बापाची सेवा करा. बाप काय असतो एका लेखकाने एका कवितेमध्ये वर्णन केलंय. बाप स्वाभिमानी बाप कनकार त्याच्या काळजाला सुद्धा लाजाळूची वेदना त्याची पहाडाची छात त्याचे हृदय गुलाब त्याच्या गामाच्या थेंबाने घर झोपते खुशाल. आगवला तरी ताई त्याच बापाची माया आम्हा. तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप. म्हणून त्या बापाची प्रत्येकाने सेवा करा. आई घराचा कळस आहे, तो बाप घराचा पाया असतो. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, एकदा का घराचा पाया माऊली खचला ना, बंगला घर असून द्या पाडाला वेळ लागत नाही बरं. म्हणून सांभाळा. फार प्रेम करतो बाप. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. ताई मुलामध्ये जास्त जीव असतो का. मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे, पण माझी दिदी लोकाच्या घरी जाणार आहे एक दिवस. फार प्रेम करतो बाप. मुलीचा जन्म झाला, बाप मला माझी दिदी जन्माला आली. आनंद झाला बापाला. दिदी उड्या मारू लागली, खेळू लागली, बागडू लागली. मुलीने बापाच्या गळ्यात पडावं, पप्पी घ्यावी, उड्या मारावा. पप्पा मला दप्तर आणा, पप्पा मला वॉटर बॉटल आणा, पप्पा मला बाहेरचा ड्रेस आणा. प्रत्येक गोष्ट बाप मुली करतात. धावत धावत जातो आणि मार्केटमध्ये घेऊन येतो. का पारख्याचं धने हो. आज देव जरी प्रसन्न झाला बरं का, नाथश्रेष्ठीच्या निमित्ताने सांगतो तुम्हाला, एवढा समाज बसलाय. पंढरपूरचा देव जरी प्रसन्न झाला तर मुलाला आणि मुलीला देण्याकरता उशीर करील, पण घरातला बाप नावाचा देव प्रसन्न झाला माऊली
एका क्षणात मुलीची आणि मुलाची इच्छा पूर्ण करत असतो, स्वप्न पूर्ण करत असतो. याला बाप म्हणतात. बाप आकाशाच्या उंचीचा असतो. सांभाळा माझ्या दादांनो, मी तळमळीने सांगतो. विशेष प्रेम बाप मुलीवरती करतो. मुलगी चालू लागली, चालता चालता मुलीने पडावं, पायात बूट घालावा, वाजू लागला बूट, बापाने उचलून घ्यावं, 2 पप्प्या घ्यावा, आनंदी आनंद. पण टचकन डोळ्यात पाणी आलं बापाच्या. परक्याचं धने, आज दिदी माझ्यापाशी आहे, उद्या माझी लेक लोकाच्या घरी नांदायला जाणार आहे. तसा बाप रडतो मुली करता. हे बापाचं आणि मुलीचं नातं असतं गड्या. मुलगी काळी असते बरं, बापाचं फार प्रेम करत असतो बाप मुलीवरती, विशेष प्रेम मुलीवरती करत असतो. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी 1 भाकर खाणारा दिदींनो ताईनं तुमचा बाप अर्धी भाकर खात असतो. शेताच्या बांधावर जाऊन एकटाच रडतो. रात्रीच्या अंधारामध्ये एकटाच गुराढोरासारखा बाप रडतो. का? माझ्या मुलीचं लग्न जमलंय, तर हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला आणि आता मुलगी लोकाच्या घरी जाणार आहे. डसडसा बाप रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. हा माझ्या खिशामध्ये पेन आहे, हा 100 रुपयाचा पेन आहे भाऊ. मी जर उद्या बँकेत गेलो आणि मला कोणी पेन मागितला तर मी द्वंद्वा विचार करतो, हा परत देईल का नाही. मोठी गाडी घेतली आता 3 महिने झाले, नवीन गाडी, 15 लाखाची गाडी. मला काल मित्रांनी चाबी मागितली, मी दिली नाही, हरिओम महाराज. पण इथं बसलेला बाप स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये कन्यादान करणारा आकाशाच्या उंचीचा बाप असतो. म्हणून त्या बापाची सेवा करा. फार प्रेम करतो. तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ करतो आणि दुसऱ्यांदा रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. मुलीला वाट लावायचं असेल ना, किती दगडाचा काळ्याचा बाप असून द्या, मुलीच्या गळ्यात डसडसा पडून डसडसा रडतो. रामायणामध्ये सीता आई साहेबाचं लग्न होतं. जनकपुरीचा जनक राजा सीता आई साहेबा करता डसडसा रडला. कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता. दक्ष प्रजापती भाऊ 16 मुली होत्या त्याला. पार्वतीने सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान शंकरासोबत. हे बापाला पसंत नाही. नवरीच्या वेशेस सती होती. सती आली, म्हणले पप्पा दर्शन घ्यायचं. दक्ष प्रजापतीने दरवाजा लावून घेतला आणि सती दारामध्ये हंबरा फोडून रडते आणि बाप घराच्या आत रडतो. हे बापाचं मुलीचं नातं असते, लक्षात ठेवा. मुलगी काळीज असते बापाचं, फार प्रेम करतो बाप. इथं बसलेला बाप असा आहे, तो रोज मुलाला बोलतो, मुलीला सुद्धा राग राग करतो. मुलाला काय म्हणतो, ए बाळा लवकर उठत जा, शाळेमध्ये जात जा. बोलतो का नाही श्रावण मान हरिओम मार. राग राग करतो बाप. ताई तुम्हाला बोलतो, टोमणे देतो कधी कधी. ट्युशनला जा, शेतात जा, नोकरी कामधंदा पाय. बाप का बोलतो माहितीये का? बापाला माहितीये मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण बाबा यदा कदाचित उद्या कोरोना सारखा रोग आला आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या मुलाने आणि माझ्या मुलीने समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला बोलत असतो. हे लक्षात ठेवा. लय प्रेम करतो बाप, फार प्रेम करत असतो. म्हणून सांभाळा. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करून देत असते. एकदा गेलं ना इथून पुढं भरपूर पैसा कमवतील मुलं, संपत्ती बंगले प्रॉपर्टी भरपूर घेतील, पण गेलेला बाप येणार नाही गड्या. त्याच्या फुटुकड पाहून आठवणी डसडसा रडवत असतात. पाठीवर थाप टाकणारा बाप निघून गेला. शाबास माझ्या पट्ट्या, यश कमवलं, कीर्ती कमवली, आनंदी आनंद असतो. आज मी जड अंतकरणाने सांगतो, कीर्तनामध्ये कैलासवासी रोहिदास रामभाऊ सेलार यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे बापूंचं. या सेलार परिवाराने, मुलाने, मुलीने, पाठीमागच्या कुटुंबाने एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. ते सगळं पाहिल्याच्या नंतर बापू स्वर्गातून आशीर्वाद द्यायल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये हा सेलार परिवार उभं आयुष्य सुखाने, समाधानाने, शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आईवडिलाची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, गोमातेची सेवा करा. यूट्यूबला तुम्ही माझं नाव सर्च करा, बाळासाहेब महाराज शिंदे. अतिशय हृदयस्पर्शी माझे कीर्तन असतात. दादांना माहिती आहे, हरिओम महाराज असतील, श्रावण महाराज, कृष्णा दादा. बाप आणि मुलीचं नातं सांगणारा व्हिडिओ आहे. गोमातेची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला आणि जाता जाता पंढरपूरच्या परमात्म्याकडे आज श्री संत एकनाथ महाराजांची नाथश्रेष्ठी नाथ महाराजाकडे प्रार्थना करतो की एवढं मोठं दुःख या सेलार परिवाराला वडिलाच्या जाण्याने झालं. देवा पांडुरंगा, यांना या दुःखातून पेलण्याकरता तो उदंड शक्ती दे, ही सदैच्छा व्यक्त करतो आणि त्यांना मी आदरांजली समर्पित करतो आणि लांबलेल्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज
ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज